नमस्कार। आपण एकतीने बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांना आदरपूर्वक एक साथ नमस्कार नमस्कार। मंडळी, परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म साप्ताहिक कार्यक्रमात आपण सर्व सेवक सेविका कुमार कुमारिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे। मंडळी, आपण परमपूज्य परमात्मा एक तथा मानव धर्म सेवक सेविकांकरिता दिनांक 25 मे 2020 रोज सोमवारपासून परमात्मा एक कार्यक्रम दररोज गजानन निर्णय म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सादर केला होता सतत 1 वर्ष। तो 25 मे 2021 पर्यंत या कार्यक्रमाचा लाभ सर्व सेवक सेविकांनी घेतलेला होता। ही एक माझ्याकरिता आनंदाची गोष्ट आहे। आपण सर्वांनी त्यावेळी सहकार्य केल्याबद्दल आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। आपण सोशल मीडियावरती बऱ्याच प्रकारचे कार्यक्रम पाहत असतो। मला त्यावेळी वाटलं लॉकडाऊनची वेळ होती, चर्चा बैठकी बऱ्याच विभागामध्ये बंद होत्या, कुणी कुणाकडे जात होते। अशा परिस्थितीमध्ये आपण सेवकांना घरूनच त्यांना मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल म्हणून सतत 1 वर्ष परमात्मा एक मार्गाविषयी बरीच सारी माहिती आपण 25 मे 2020 ते 25 मे 2021 या काळामध्ये आपण यूट्यूबवरती गजानन निर्णय यूट्यूब चॅनलवरती सादर केलेली आहे। आपण आपल्या मार्गातील परमात्मा एक मार्गाची सविस्तर माहितीचा उपयोग सहपरिवार सोबत घ्यावा हा एक या मागचा उद्देश होता आणि याचा लाभ आपल्या प्रयत्नाने त्यावेळी आपण सर्वांनी घेतला आणि बऱ्याच सेवकांनी कॉमेंट सहकार्य केलं। याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद करीत आहे। मंडळी, अशाच कार्यक्रमाची आठवण ठेवून आज त्या कार्यक्रमाला 5 वर्ष 5 दिवस पूर्ण झाले आणि 5 वर्ष 5 दिवस पूर्ण झाल्यानंतर मध्ये आपण पुन्हा एकदा 31 मे 2025 रोज शनिवारपासून परमपूज्य परमात्मा एक मानव धर्म साप्ताहिक कार्यक्रम आजपासून सर्व सेवक सेविकांकरता आपण या ठिकाणी सादर करीत आहोत। आज कार्यक्रमाचा प्रथम दिवस आहे। आपण ह्या कार्यक्रमाच्या वेळोवेळी लाभ घेण्यासाठी आपण 2 चॅनलवरती म्हणजे गजानन निर्णय यूट्यूब चॅनल आणि परमात्मा एक यूट्यूब चॅनल या दोन्ही चॅनलवरती आपण हा कार्यक्रम सादर करणार आहोत। कार्यक्रम सर्वांसाठी सादर करीत आहोत। हा कार्यक्रम आपण 1 वर्ष आठवड्यातून एकदा म्हणजे साप्ताहिक कार्यक्रम म्हणून सादर करणार आहोत। आपण सर्वांना सांगू इच्छितो की मागचा कार्यक्रम हा दररोज केला होता, कंटिन्यू केला होता आणि यावेळीचा जो कार्यक्रम आहे हा आपण आठवड्यातून एकदा म्हणजे साप्ताहिक कार्यक्रम परमात्मा एक सेवकांकरिता साप्ताहिक परमपूज्य परमात्मा एक सेवक मानव धर्म साप्ताहिक कार्यक्रम आपण आजपासून आठवड्यातून एकदा एका वर्षात 52 हप्ते असतात। 52 कार्यक्रम प्लस काही कार्यक्रम या ठिकाणी आपण सादर करण्याच्या प्रयत्नामध्ये राहणार आहोत। परंतु नियोजित कार्यक्रमाप्रमाणे 1 वर्ष परत आपण साप्ताहिक कार्यक्रम या ठिकाणी सादर करीत आहोत। या कार्यक्रमाचे मुख्य विषय आता हा कार्यक्रम आपण सादर करीत आहोत, परंतु हा कार्यक्रम आपण कशासाठी सादर करीत आहोत, का म्हणून साजरा करीत आहोत आणि सादर करीत आहोत तर या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश काय आहे, या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश काय आहेत मी आपल्यासमोर सांगित आहे। या कार्यक्रमाचा प्रथम उद्देश आहे परमात्मा एक या मार्गाची जी निर्मिती झाली या माध्यमातून एक परमात्मा एक हा एक विषय आहे। दुसरा उद्देश आहे मानव धर्म यावरील शिकवण। तिसरा उद्देश किंवा तिसरा विषय या कार्यक्रमाचा आहे बाबांचे मार्गदर्शन। चौथा विषय आहे संदेश। 5वा विषय आहे सेवकांचे अनुभव। 6वा विषय आहे सोशल मीडिया, जे सोशल मीडियावरती बराच सारा विषय या मार्गाचा प्रचार आणि प्रसार होत आहे, तर त्या विषयावर सुद्धा आपला 1 दिवस तो कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत। 7वा विषय आहे सेवक संमेलन आणि इतर
जे नवी आव्हानं आहेत, जनरल सेवक संमेलन म्हणून आपण घेत असतो, एक गाव लेवलवरती सेवक संमेलन घेत असतो, ह्या बऱ्याच साऱ्या विषयी संमेलनाविषयी. 8वा विषय असा राहील चर्चा बैठक. ठिकठिकाणी चर्चा बैठक होतात, कुठे चर्चा बैठक होत नाहीत, म्हणजे स्पेशल चर्चा बैठकीचा विषय. 9वा विषय राहील गाणे आणि भजन, जे या मार्गामध्ये बाबाच्या काळापासून जे आजपर्यंत बरेच सेवक आणि गायक लोक या ठिकाणी भजन गाणे बनवत आहेत, त्या विषयावर सुद्धा राहील, सविस्तरपणे राहील. 10वा विषय असा राहील प्रश्न उत्तर आणि सुविचार. 11वा विषय याच्यामध्ये असं घेतो आपण सेवकांच्या सहकार्याने, सेवक सेविकांच्या सहकार्याने सादर होणारे विषय. 12वा विषयाच्यामध्ये घेत आहोत अंतिम विषय घेऊन इतर विषय, उदाहरणार्थ दोहा, आपण दोहा कसे म्हणायचे, त्याच्यामध्ये बरीच सारी माहिती आपण सादर करणार आहेत. दैवी शक्ती आपल्याकडे जागृत आहे, परंतु सेवकांनी कशी आपण जागृत ठेवायला पाहिजे आणि आपल्याजवळ कोण्या वेळी दैवी शक्ती जागृत उपलब्ध असते आणि आपले करारनामे काय असतात, म्हणजे असं सामाजिक आणि सार्वजनिक विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि आणखी जे काही विषय आले आहेत, सध्या तर मी हे 12 विषय या ठिकाणी घेतले आहेत, याविषयी आणखी जर काही विषय आपल्याकडे उपलब्ध झाले तर आपण त्या ठिकाणी सादर करू. याचबरोबर माझ्या जीवनातील सुद्धा एक अनुभव बराच आहे. या कार्यक्रम सादर करत असताना मला सुद्धा वाटते की मी माझा अनुभव कधीतरी सादर केलं पाहिजे. माझासुद्धा अनुभव सविस्तर आहे आणि माझ्या जीवनामध्ये सर्वात मोठं योगदान माझ्या आईंचे आहे आणि त्याबरोबर माझ्या मोठा भाऊ दयाशंकर येरणे यांचे आहे. मी 3 महिने गर्भातच असताना माझ्या वडिलांनी माझ्या आईला सोडून दिलं आणि अत्याचार जो माझ्या आईने सहन केला होता आणि त्याच्यानंतरमध्ये जे काही प्रोसेस तिच्या जीवनामध्ये जे काही अडचणी तिने सहन केल्या ते सांगताना खूप मोठा विषय आहे. आणि म्हणून तिने जे सहन केलं अत्याचार किंवा मी गर्भात होतो 3 महिन्याच्या आणि तेव्हा वडिलांनी सोडून दिल्यानंतर ती आपल्या माहेरी म्हणजे माझ्या मामांच्या गावी आली. आई वडिलाकडे आली असताना काही दिवसांनी म्हणजे 5 नोव्हेंबर 1991 रोज मंगळवारला माझा जन्म झाला. माझे मामा श्रीमाननीय मधले मामा माझे श्रीमाननीय रामोजी नाटकर आणि लहान मामा श्रीमाननीय वसंताजी नाटकर हे मार्गामध्ये होते. माझे एक मामा श्री ईश्वरजी नाटकर हे त्यावेळी होते आणि पण ते मार्गात नव्हते. मी 12 ते 13 महिन्याचा होतो तेव्हा अचानक माझी प्रकृती बिघडली आणि ती प्रकृती बिघडल्यानंतर माझी लहान मामी सौ छायाबाई वसंता नाटकर यांनी बाबांना विनंती करून तीर्थाच्या माध्यमातून माझे दुःख बाबाच्या कृपेने त्यावेळी दूर झाले होते. माझ्या आईला समाधान मिळालं होतं. माझे एक मामा 1996च्या काळामध्ये मरण पावले. काही दिवसानंतर आम्ही जसे थोडे वयात मोठे झालो वयाने, तर काही दिवसानंतर माझी आई आम्हा दोघाही भावांना घेऊन मार्गामध्ये आली. जीवनाच्या वाटेवरती बऱ्याच साऱ्या गोष्टीचा आम्ही सामना करत, खूप मेहनत करत, माझ्या भाऊनीसुद्धा खूप मेहनत केली. त्यांनी शिक्षण नाही केलं एका बाजूला, मी पण शिक्षण -+ करत काम करत आजपर्यंत मोठे कष्ट करत आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ते कष्टानेच म्हणता येईल. आम्ही कधीही असत्याच्या वाटेवर जाऊन कोणतीही कमाई करण्याचा प्रयत्न आजतागत केलेला नाही आणि करणारही नाही. माझे लग्न 2017मध्ये झालं. मी बाबांची जशी शिकवण आहे प्रपंच साधून परमार्थ करणे, मला कमाई करण्यासाठी बरेच पर्यायी उपलब्ध झाले होते. जसे म्हणता येईल अर्जनीस, जसं पॉलिटिक्स, इतर सामाजिक कार्यक्रमातून बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. परंतु मी बाबांची जी शिकवण होती प्रपंच साधून परमार्थ करणे, हे शिकवण अंगीकृत जोपासून आपल्याला आपलं प्रपंच स्वाभिमानाने कसे जगता येईल आणि कार्य समोर कसं करता येईल हे लक्षात घेऊन मी काही दिवस काही कंपन्यांमध्ये काम केलं होतं. त्यानंतरमध्ये मी 2013 पासून भारतीय जीवन विमा निगम म्हणजे LICमध्ये वयाच्या 24व्या वर्षी अभिकर्ता म्हणून काम करायला लागलो. आज मी याच LIC
ऑफ इंडियामध्ये LIC ऑफ इंडिया कंपनीमध्ये म्हणजे LIC कंपनीमध्ये जीवन विमा कंपनीमध्ये मी एक प्रोफेशनल अभिकर्ता म्हणून कार्यरत आहे. माझी पत्नी सौ माधुरी एरणे ह्यासुद्धा माझ्याबरोबर LICमध्ये अभिकर्ता म्हणून कार्यरत आहे. योगायोग असं आलं, काही दिवसाअगोदर मी LICमध्ये अधिकारी डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नियुक्तीच्या तारागारावर होतो. परंतु शिक्षणाची अट असल्यामुळे माझी नोकरी त्या ठिकाणी राहिली आणि मी आता माझे राहिलेले शिक्षण पूर्ण केले. यावर्षी मी MPA मास्टर ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा शिक्षण करीत आहोत आणि या शिक्षणाबरोबर येणाऱ्या काळात सुवर्ण संधी मला मिळू शकते. परंतु आजची परिस्थिती पाहता भगवान बाबा हनुमानजी महानतेगी बाबा जुमदेवजीच्या कृपेने या मार्गामध्ये बाबांनी दिलेल्या अनुभवाप्रमाणे मी माझ्या प्रपंच करून जे काही परमार्थ करण्यामध्ये योगदान देत असतो किंवा जाण्याचा प्रयत्न करत असतो, हे भगवान बाबा हनुमानजी आणि महानतेगी बाबा जुमदेवजी यांची कृपा. मी लहानपणापासून जसं या मार्गामध्ये आलो, मी लहानच होतो आणि जसं या मार्गामध्ये आलो, ह्या मार्गामध्ये आल्यानंतर मध्ये येथील चर्चा बैठक, विनंती, प्रार्थना ह्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि ह्या शिकायला मिळाल्यानंतर बऱ्याच साऱ्या कार्यक्रमामध्ये, सेवक संमेलनामध्ये, बैठकीमध्ये जाण्याचा अनुभव मला प्राप्त झाला असं मी स्वतः एक आत्मअनुभव समजतो. म्हणून सर्व सेवकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या परिवारासोबत चर्चा बैठकीमध्ये, कुटुंबात किंवा इतर ठिकाणी ज्या होते त्या ठिकाणी आपण एकत्रित आलो पाहिजे. बरेच लोक सोशल मीडियाला इथे तिथे विषय भरपूर मोठा येतो, आपण एखाद्या वेळेस आपण तो सुद्धा विषय घेऊ चर्चा बैठकीच्या. आणि म्हणून या मार्गामध्ये या शिकवणी मिळाल्यात आणि त्याच्यामुळे हे वक्तृत्वाची स्पर्धा आपल्याला प्राप्त झाली. बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला पत्रकारितेपासून बऱ्याच साऱ्या गोष्टी प्राप्त या ठिकाणी मिळाल्यात आणि म्हणून मी हे सर्व कृपा बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी, भगवान बाबा हनुमानजी, महानतेगी बाबा जुमदेवजी यांची समजतो आणि यांची आहे. म्हणून सेवकांनी मार्गात येण्याच्या पहिला दिवस विसरू नये. माझा अनुभव आणखी सविस्तर बराच आहे, मी त्याला जितकं लहान करता आलं तितक्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. या मार्गामध्ये मी सेवक आहे, मी काम करतो, मग काय केलं पाहिजे या उद्देशाला समोर घेऊन मी मागे जसं यूट्यूबवरती काही प्रमाणात काम करण्याचा प्रयत्न केलं, तर मी 2010मध्ये एक सेवकांकडे दौरा दिला. त्या दौऱ्यामध्ये सेवकांचे अनुभव साधारण 70-72 गावामध्ये दौरा दिला. महानतेगी बाबा जुमदेवजी यांच्या हयातीतील मार्गदर्शक सेवक यांच्याकडे जाऊन, काही नवीन सेवकांकडे जाऊन त्यांचे अनुभव काय आहेत, काही लिहिण्याचे कामसुद्धा केलं. त्यामागचं कारण सविस्तर होतं. त्याच्यानंतर मी 2011ला एक वैचारिक क्रांती पुस्तकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी 2024ला ज्ञानरस ही पुस्तक प्रकाशित केली, ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तर आणि वैचारिक क्रांतीमधले काही प्रकरण ॲड केले होते. त्यामध्ये 2017ला सुद्धा, त्यानंतर मी 2017ला विशेष सभा म्हणजे बाबा महानतेगी बाबा जुमदेवजींनी ज्या संस्था काढल्या, काही बंद पडल्या, त्याला कसं आपण करता येईल, जसे बँक आहे, दूध डेअरी आणखी काही असतील, तर त्या विषयावर सेवकांसाठी एक लाखांदूरला, मोदा, तारसा इत्यादी ठिकाणी काही सेवकांनी मला जे सहकार्य केलं त्यांचा मी सदैव ऋणी आहे आणि ऋणी राहील. यानंतर मी 2020मध्ये मानवधर्म कार्यक्रम, परमात्मा एक कार्यक्रम, मानवधर्म कार्यक्रम जे यूट्यूबवर आपण साजरा केला त्याची माहिती अगोदर दिली. त्याच काळामध्ये 2020ला फरवरी महिन्यामध्ये मानवधर्म स्थापना कार्यक्रम म्हणजे जसं महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती श्रावणमध्ये षष्ठीला केली आणि आपण दरवर्षी आपण तो दिवस साजरा करीत असतो रक्षाबंधन दिवसानंतर. तसेच महानतेगी बाबा जुमदेवजींनी मानवधर्मसुद्धा मार्गामध्ये काढला. परमात्मा एक आणि खाली आपण म्हणतो मानवधर्म की जय. आता मानवधर्माच्या नावानं स्पेशल कार्यक्रम व्हावा असं मला वाटलं, म्हणून मानवधर्माच्या नावाने सर्व सेवक एकत्र आलं पाहिजे. यांनी आनंद मेळावा कुठेतरी साजरा केला पाहिजे. एक दिवस सगळ्याच कुठलाही संस्थेचा भेदभाव न करता, कुठलाही सेवकाचा भेदभाव न करता, जो बाबाचा खरा सेवक आहे, तत्व शब्दनियमाने पालन करणारा सेवक आहे, बाबाच्या शिकवणीने चालणारा सेवक आहे, आचरण करणारा जो सेवक आहे, असा सर्व सेवकांच्या सहकार्याने आणि सेवकांच्या सहकार्यामध्ये मानवधर्म वर्धापन दिवस, मानवधर्म स्नेहमिलन कार्यक्रम, आनंद मेळावा साजरा करण्याचे काम 2020 पासून आपण सतत करीत आहोत. मागच्या वर्षी आपण मानवधर्माच्या जसं महानतेगी बाबा जुमदेवजी यांना 75 वर्ष पूर्ण झाले होते आणि बाबांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलं होतं. याच प्रकारे महानतेगी बाबा जुमदेवजी यांनी स्थापन केलेल्या मानवधर्माला मागील वर्षी 75 वर्ष पूर्ण झालं होतं आणि एकमेव कार्यक्रम आपण परमात्मा एक मार्गामध्ये सार्वजनिक स्वरूपामध्ये मागील वर्षी मौजा बेर्डेपार येथे मानवधर्म स्नेहमिलन भव्य शोक संमेलन वर्धापन दिवस म्हणून
वर्धापन दिन म्हणून साजरा केला। या कार्यक्रमाची विशेष संक्षिप्त माहिती बरीच आहे, आपण एखाद्या वेळेस पाहू घेणे, आपण नोट्स लिहिलेच आहेत। आणि अमृत महोत्सव सुद्धा आपण साजरा केला। आता सर्वात मोठा विषय, यावर्षी आपण हा कार्यक्रम हमलापुरी येथे साजरा केला होता। दरवर्षी हा कार्यक्रम आपण सेवकांच्या सहकार्यात करत असतो, याची रूपरेषा सविस्तर असते। यानंतर मी सेवकांसाठी एक कार्यक्रम परत तिमाही चर्चा बैठक, म्हणजे 3 महिन्याने येणारी चर्चा बैठक, या मार्गाचे सेवक ज्या ज्या ठिकाणी झाले आहेत, आठवडी चर्चा बैठक, 15वारी चर्चा बैठक, महिन्यावारी चर्चा बैठक आपण आपल्या गटात घेतो। कोणी संस्था आपली चर्चा बैठक सुरू करते, कोणी संस्था आपली। मी काय केलं, कुठल्याही संस्थेचा विचार न करता सर्व सेवकांनी आपल्यामध्ये परमात्मा एक मार्गाची आणि मानव धर्माची जी शिकवण आहे ही आपल्यामध्ये कार्यरत सर्व सेवकांसमोर, सर्व सेवकांनी हिचे नियम, तत्व, शब्द, नियम आणि बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत आचरणामधले बाबांचे आदेश, ह्या सर्वांचा विचार करून मार्गाचा जो लेटेस्ट विचार म्हणजे जो चालू असलेला विषय लक्षात घेऊन तिमाही चर्चा बैठकीला आपण सुरुवात केली। पहिली चर्चा बैठक वाकेसरमध्ये झाली 3 महिन्याची। दुसरी चर्चा बैठक काचुरवाई येथे करण्यात आली 18 जानेवारीला। तिसरी बैठक एप्रिल महिन्यामध्ये आपण बेलडोंगरी माईन श्री कोमलजी बोरकर यांच्या निवासस्थानी यांनी घेतली होती। आणि समोर येणारी बैठक ही राजेंद्रजी दमाये यांचे मार्गदर्शक प्रतापजी दमाये आहेत, ते बैठकीमध्ये राजेंद्रजी दमाये साहेब आले होते, त्यांनी ते तिमाही बैठक खमारी येथे पुढे येणारी चर्चा बैठक घेतली आहे। आता पुढे येणारी चर्चा बैठक ही आपण 6व्या महिन्यामध्ये करणार आहोत, तर तिचे कारण तुम्हाला तिथे कळणार आहे। तर यामध्ये परत सर्वात मोठी गोष्ट की साप्ताहिक कार्यक्रम आपण आजपासून सुरू केला। आपण ह्या मार्गासाठी जे काही जमते ते करण्याचे प्रयत्न प्रपंचमधून करत असतो। यामध्ये हा कार्यक्रम करत असताना कोणा सेवकाला वाटत असेल की मला माझे अनुभव टाकायचे आहे, त्याची पूर्ण छाननी होईल, तुम्ही आपले कॉमेंट्स देऊ शकता, कॉमेंट करून सांगू शकता की गजानन तुम्ही कार्यक्रम या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने आहे। सर्वात मोठा विषय, जर हे सर्व करत असताना माझ्याकडून जर काही चूक होत आहे, ही चूक आपण लक्षात आणावी, जेणेकरून ते मी दुरुस्ती करून माफी मागू शकतो, हा एक सर्वात मोठा विषय आहे। आणि ज्या सेवकांना संपर्क करायचा आहे तर संपर्क आपण करू शकता कॉमेंटच्या माध्यमातून, किंवा माझा मोबाईल नंबर आहे 9011385171, याच्यामध्ये कोणा सेवकाला सविस्तर बोलू शकता किंवा कोणाला अनुभव सादर करायचे आहेत आपण करू शकता। तर या प्रकारचा हा कार्यक्रम आहे। तर मंडळी, या प्रकारचा हा कार्यक्रम आपण साजरा करीत आहोत। आणि आज या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे, पहिला हप्त्याच्या पहिला साप्ताहिक पहिला आठवडा आहे। पुढे आपण या अनुभवाबरोबरच छान छान विषय घेऊ आणि पुढे असाच आपण पुढे सुद्धा म्हणजे पुढल्या हप्त्यामध्ये एक नवीन विषयाने या ठिकाणी आपण काही विशेष आपण दिलेल्या जे विषय आहेत त्या विषयाला समोर घेऊनच या ठिकाणी कार्यक्रम सादर करण्यात आहोत। तर मंडळी, आपण सर्वांच्या प्रेम, आपण सर्वांचे सहकार्य असेच वेळोवेळी मिळत राहोत। आजच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणात कळत आणि न कळत काही चूक झाली असं गृहीत पकडून मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजी, मान तेगी बाबा जुमदीजी आई वाराणसी यांना मी माफी मागतो, बाबांना नमस्कार करतो। मी भगवान बाबा हनुमानजी यांना माफी मागतो, मान तेगी जुमदीजी यांना माफी मागतो, आई वाराणसी यांना माफी मागतो आणि संपूर्ण सेवसेका कुमारिकांना माफी मागतो। सर्वांनी असा सहकार्य द्यावा आणि आपण सर्वांना नमस्कार करतो। नमस्कार।